आज मी बनवून दाखवली आहे तुम्हाला मस्तपैकी तोंडलीची भाजी। मस्त ग्रेव्ही आणि तरीवाली अशी छान अशी अगदी हॉटेल स्टाईल बघा, पण एकदम सिंपल पद्धतीने, पण याचा स्वाद आणि टेस्ट इतकी भारी लागते ना, अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा। तर आज बघूया आपण छान अशी तोंडलीची भाजी। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की लाईक करा। तर इकडे बघू शकता किती छान अशी आपली चमचमीत झणझणीत अशी तोंडलीची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य। तर इकडे बघा छान अशी ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपल्याला इथे बघा अद्रक, लसूण आणि हे बारीक खोबरं घेतलं, किसलेलं सुकं खोबरं भेटतं बघा रेडीमेड मार्केटमध्ये ते, आणि थोडी कोथिंबीर। आता याची छान पेस्ट करून घेते मी। हे बघा अशी मस्त ग्रेव्हीसाठी आपल्याला ही अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आणि खोबरं वापरायचं आहे, सुकं खोबरं। छान याची पेस्ट अशी तयार होती। तर चला पुढची प्रोसेस बघूया। तर इकडे पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। मला भाजी जरा जास्त बनवायची म्हणून मी मोठी कढाई वापरते। तर इकडे बघू शकता हे गरम तेलामध्ये एक मोठा चिरून घेतलेला कांदा टाकून घेते, म्हणजे बारीक चिरलेला आहे। तर हे बघू शकता छान अशी तरीवाज आपल्याला ग्रेव्ही असेल ना, तर थोडासा इथं तेलाचा वापर थोडा जास्त करायचा नेहमीपेक्षा। तर इथं मी तेल टाकलं आहे चांगलं, तर गरम तेलामध्ये परतून देते। तोंडलीची भाजी ना वेगवेगळ्या प्रकारची पण बनवलेली जाते, भरून तोंडली पण होती, सुक्कीसुद्धा होती, पण आज मी मस्तपैकी अशी थोडीशी ग्रेव्ही भाज करणार आहे। पण खायला इतकी टेस्टी लागते ना, खाता क्षणी तुम्हाला ही भाजी आवडेल आणि नेहमी तुम्ही याला करून खाता। टिफिनसाठी पण खूप सोपी भाजी आहे ही, बनवू शकता तुम्ही झटकेपट आणि सर्वच जण आवडीने खातील। तुम्ही अशा प्रकारे तर नक्की बनवा एकदा। हिरव्या मसाल्याची सुद्धा तयार होती, पण मी इथं लाल मसाला वापरणार आहे, कारण मला लाल मसाल्याची भाजी आवडती तोंडलीची। तर तुम्हाला जर हिरवी मिरची हवी असेल तर हिरवी मिरची तुम्ही वाटण करता वेळेस ॲड करू शकता। तर आता मी इथे टमाटे टाकून घेते आणि हे थोडंसं नरम सॉफ्ट टमाटे पडेपर्यंत परतून घ्यायचे गरम तेलात। थोडंसं परतून झालं की नरम सॉफ्ट पडले की आपण जी वाटण करून घेतलेली ग्रेव्ही आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची सर्व। हे बघा हे असं मस्त ही अशी ग्रेव्ही आहे ना, तुम्ही चिकनच्या कालवणाला, कुठल्याही कालवणाला तुम्ही वापरू शकता। म्हणजे कोणतीही तुम्हाला जर तरीवाली भाजी बनवायची असेल ना, वांग्याची म्हणा किंवा उसळ म्हणा, त्यासाठी तुम्ही अशी ग्रेव्ही बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता 1-2 दिवसासाठी। ती तुम्ही असं भाज्यांसाठी वापरू शकता। तर खूप छान अशी म्हणजे टेस्ट पण येते आणि भाजीसुद्धा मस्त तरीवाज होती। आता हे थोडंसं परतून घेते। थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे। तर इथे 2 मोठे चमचे मी लाल तिखट वापरते, मस्त स्पायसी आणि झणझणीत तिखट मस्त वाटते भाजी खायला। आणि मी नेहमीच सांगते की मला स्पायसी आवडतं म्हणून मी टाकते जास्त मसाला। इथं थोडी हळद पण टाकते आणि इथं मी आता गरम मसाला वगैरे काही टाकले नाही, काही स्पेशल असे मसाले वापरलेले नाही। तुम्ही बघितले अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला मस्त अशी तोंडलीची भाजी करून दाखवते। ते तेलामध्ये छान हा मसाला परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत ह्याला कडीकडीने असं तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे, अगदी स्लो गॅसवर। हे बघा असं छान असं व्यवस्थित मिक्स झालं की थोडा वेळाला परतून द्यायचं आहे मंद आचेवर। तेल सुटलं की मग आपण याच्यामध्ये हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे, हे बघू शकता, तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, पण तेल चांगलं सुटलेलं आहे याला। मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे आपला। आता ह्या स्टेजवर आपण इथं गरम मसाला टाकायचा आहे। डायरेक्ट आपण ज्यावेळेस मसाला परतून घेतो त्यावेळेस नाही टाकायचं, हे असं थोडंसं परतून झालं चांगलं की हा गरम मसाला किंवा धना पावडर वगैरे तुम्ही टाकू शकता। इथे मी धना पावडर वापरलेलं नाही आहे, मी गरम मसाला टाकला आहे छान असा। याच्यामध्ये धना पावडरचा सुद्धा स्वाद असतो। हे बघा आपली ग्रेव्ही बघा किती छान थिक अशी ग्रेव्ही तयार झाली ना। तर आता आपण ही जी आपली तोंडली जी उभी कट करून घेतली पातळ अशी स्वच्छ धुवून, तुम्ही हवं तर याला गोल आकारसुद्धा देऊ शकता। पण हॉटेलमध्ये जर तोंडलीची भाजी कधी ऑर्डर केली तर ते असेच उभे कट केलेले असतात, त्याच्यामुळे थोडासा असा लुक दिला आहे त्याला। आता हे सर्व मी मिक्स करून घेते हळूहळू व्यवस्थित। हे आपले जे मसाले आहेत सर्व याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। खूप छान भाजी तयार होती ही आणि झटकीपट तयार होती। जर तुम्हाला सुक्की हवी आहे, म्हणजे सुक्की तोंडलीची भाजी आवडत असेल, त्याच्यामध्ये पाण्याचा वापर थोडासाच करा
आणि नाही केलं तरीसुद्धा ही भाजी वाफेवर तयार होते स्लो गॅसवर. पण मला ग्रेव्ही बनवायची, कारण राईससोबत रोटीसोबत पण आपण खाऊ शकतो. त्यामुळं मी इथं थोडा पाण्याचा वापर करणार आहे. हे बघा झालं. आता व्यवस्थित मिक्स करून आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी, कारण तोंडली आहे कच्ची आणि आपल्याला बनवायचा आहे रस्सा. ते जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि ते वाटण केलेलं पाणी याच्यामध्ये टाकलं आहे. आणि लागलं तर आपल्याला थोडंसं आपण थंड पाणीसुद्धा ॲड करू शकतो, कमी जास्त जर वाटलं तर. छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा. पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये व्यवस्थित. आता एवढ्याशा पाण्यामध्ये आपली भाजी तयार होईल. अजून चवीनुसार आता मीठ टाकून घेते याच्यामध्ये आणि थोडंसं कोथिंबीर हिरवी कट केलेली ह्याच्यावरून टाकून द्यायची. अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेते. एकदा व्यवस्थित मिक्स झालं की म्हणजे छान आपली भाजी तयार होईल खाण्यासाठी. आणि थोडासा आता याच्यावर अजून थोडा गरम मसाला ॲड करते, कारण गरम मसाल्याने भाजी खूपच चांगली होती. छान असा टेस्ट येतो भाजीमध्ये. ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेतला आहे आणि आता थोडंसं पाणी मला वाटते लागेल, त्यामुळे थोडंसं अजून थंड पाणी नॉर्मल जे आहे ते पाणी टाकून घेते. थोडं जास्त नाही टाकायचे. हां बस इतकं बस पुरेसं आहे. आता एवढ्या पाण्यामध्ये आपली भाजी अशी परफेक्ट ग्रेव्हीवाली भाजी तयार होईल. एक 5-10 मिनटामध्ये ही भाजी तयार होईल, कारण मला सुकी भाजी नाही बनवायची म्हणून मी पाणी वापरलं इकडे. तर ठेवते झाकण आणि देते याला 10-12 मिनटं. 10 मिनटं पुरेसे. 10 मिनटामध्ये बघा तुम्ही बघू शकता. हे बघा किती छान आपली तरी आली बघा भाजीला. तुम्ही बघू शकता नरम सॉफ्ट आपली तोंडली जी आहे ती शिजून निघलेली आहे आणि अगदी सुंदर अशी मस्त हॉटेलसारखी अशी छान अशी भाजी तयार झाली खाण्यासाठी. परफेक्ट याचा रस्सा बघा तयार झाला आहे. ग्रेव्ही किती छान असं थिक तयार झाली आहे. अजिबात पातळपणा याच्यामध्ये नाही आहे. खोबरं वाटल्यामुळं मस्त त्याला ग्रेव्हीला एक थिकपणा आलेला आहे. आणि इकडे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता भाजीचं. हे बघा किती छान आणि थिक बाज आपली अशी ग्रेव्ही तयार झाली. हे बघू शकता. मस्त चमचमीत झणझणीत अशी तोंडलीची भाजी, भूक वाढवणारी आणि तोंडाची चव वाढवणारी अशी मस्त झणझणीत रस्सेदार भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी गरमागरम. तुम्ही गरमागरम पुऱ्या काढून याला सर्व करू शकता. गरमागरम राईससोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतात अशा भाज्या. एका प्लेटमध्ये घेते काढून मस्त व्यवस्थित. ते बघू शकता किती छान झाली बघा आपली भाजी तयार. तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल आवडत तर. हे बघा झाली का नाही आपली भाजी परफेक्ट तयार. आपण जे पाणी वापरलं होतं त्या पाण्यामध्येच आपली मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे आणि तोंडली ही आपली नरम सॉफ्ट अशी शिजून तयार झाली आहे खाण्यासाठी. सर्व मसाले याच्यामध्ये परफेक्ट पडलेले आहेत आणि छान असं तोंडाला पाणी सुटलं आहे. तर आता मी खाऊन घेणार आहे गरमागरम भाकरीसोबत. तुम्ही गरमागरम पुरीसोबत याला सर्व करू शकता. राईससोबत तुम्ही याला खाऊ शकता आणि एकदम नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि सर्वजण आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही तोंडलीची चमचमीत भाजी, तर नक्की एकदा ट्राय करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघू शकता एक अशा बाउलमध्ये काढले की आपण हॉटेलमध्ये बघा रेस्टॉरंट म्हणून अशा रेडीमेड भाज्या आणतो बघा, तसा एक लुक भेटला बघा त्याला. एक छान असं वाटतं ना आपण बाहेरून अशी हॉटेलमधून आणली बघा. तर अशी भाजी घरच्या घरी बनवा आणि नक्की आवडणार तुम्हाला. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही भाज्या बनवा. हेल्दी खाल्लं पाहिजे, आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. तर स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनल असेच बघत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईबर करा, कमेंट करा.